इतक्या वेड्या व्हायच्या, इतक्या वेड्या व्हायच्या का भगवंत नाही दिसला की वेड्या व्हायच्या. आणि भगवंताना जसं म्हणजे आडगावचे महाराज मुरळी वाजवताय ना, ठीक त्याप्रमाणे भगवंताची मुरळी ऐकून गोपिका एवढ्या वेड्या व्हायच्या ना. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. इतक्या वेड्या व्हायच्या ना गोपिका भगवंताच्या मुरळीवर, एवढ्या वेड्या व्हायच्या. रे तुझ्या मुरळीचा नाद ऐकून भगवंताना आपल्याकडे बघायला पाहिजे एकदा. एवढं वेळ करायचं देवाला नामचिंतनात. हो, आणि देव खरंच घोड आहे बरं. तुम्ही अंतकरणापासून जर भक्ती केली ना, कीर्तन करायचे माझे नामदेव राय, कीर्तनात एवढे वेळ व्हायचे ना, नामदेव राय कीर्तन करायचे, माझा जगाचा मालक नाचायचा. किती नाचायचा माहितीये का? नाचता नाचता देवाचा घडला पितांबर. कीर्तनात माझा जगाचा मालक नाचत होता, एवढा नाचत होता की कमरेचा पितांबर सुटला तरी भान नव्हतं की माझं धोतर सुटलं, माझा पितांबर सुटला म्हणून. किती वेळ भानून जर जगाचा मालक नाचतोय तर आपण नामचिंतन करताना कसं करायला पाहिजे? एवढं बरं. पुन्हा परिसर सर्व लोक चांगला शेतच. मला थोडंफार आला होय कीर्तन मी नाचत राहस, असा वाजणार महाराज, असं म्हणणार महाराज भेटणार का, अशी मंडळी राहिली का? मी थोडाफार आलत राहत. दोन पोरी नवीन होतात. एक म्हणे बरं आज ना बुवा काय मस्त पाय उठले ना, तो म्हणे त्याने दाबीन काय तू जिराय नाही ना म्हणे. लोक काय अंदाज लावतील काही सांगता येत नाही. तुम्हाला सांगतो, भक्ती करायची असेल तर महाराज माझ्या मीराबाईच्या स्वतीच्या बापानं विरोध केला, पण मीराबाईनं नाही कोणाचं ऐकलं. भगवंताला मजबूर केलं नाचायला. स्वती सुद्धा नाचत होती पायात घुंगरू बांधून. कशी? चांदी की दीवार तोडी मेरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की भीख में गिरधर से नाता तोड़ दिया, एक धनवान की भीख में गिरधर से नाता तोड़ दिया. चालना तर भाऊ ते गावामा कोणातरी इकरी नाही गेल्या ना, त्यात मान येते सौदा करा ना. नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. तुम्ही काही केलं नाही. 2-5 मिनिटात सांगतो तुम्हाला. सगळ्यांनी भगवंताचं नामचिंतन करायला माया वाजिबात आयगाई करायची नाही. हा, भजन जोरात झालं पाहिजे. गेलेल्या बाबांच्या आत्म्यालाही शांती लाभली पाहिजे. तो तुमची शिव पण पवित्र झाली पाहिजे आणि आपलं अंतकरण सुद्धा शुद्ध झालं पाहिजे. म्हणून ते एकच औषध आहे, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. ते जोरात झालं पाहिजे. अंतकरणापासून भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. पण तुम्ही आठ देवना नावल्यावर लोक आठ देवना नावले तिथने बेनी आठ जर देव नावले आला वाटे देव नावले तिथने या बहिणी अन्नवर देऊन करता बारी बरी बरी गाणं म्हणते. तो लगीन करीन सगळा मायबापनीकडे 3 वरीत दखत नाही, या बहिणीकडे कवय देखील तू असं बारी बरी बरी म्हणस मन
हा म्हणा बनान म्हणा दुलान म्हणा लाडा आणि वो म्हणा पाप नागिन डान्स करा मग येडा वेगळा म्हणा बना बापरे बाप त्या गाणं इथला वजन मारतच बघा तुम्ही लगीन गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही कारण मनच होताना मत असं की ज्या जुन्या परंपरा त्या टिकी राहायला पाहिजे गाणासले जुन्या परंपरा त्या टिकायला पाहिजे त्या गाणं बी म्हणत जावं पण त्या गाणं म्हणतेस ना तिथला जोर मग देवना गाणं बी म्हणत जावा बहिणीसोबत तुमले देवना गाणं म्हणायला लावा का नको नाही नको हा तू का मरी जशी काकू आम्ही जी थोडी सांगतो विठोबा रुक्मा एक काकू म्हणे पिंट्यान पप्पा म्हणतात काकू मी विठोबा रुक्मा नाही म्हणे महाराज मला त्याचं नाव द्यावं चालव मी म्हणे कोण म्हणे म्हणणार नाव जे म्हणे ते विठोबा ओ काकू पुन्हा इट्याने हो माय मी मला इट्याने बोल करायला मी तुला इट्यानं बदल करतो गाडे देवडा मला देवनं बदल बाहेर नाही सत्य अशी करायची अंतःकरणापासून तुम्हाला देवाची स्तुती करायला सांगितली तुम्ही देवाची स्तुती करत नाही नको त्याची स्तुती करतात करू नका असं मी म्हणणार नाही पण भगवंताची स्तुती करायला अजिबात कंटाळा करायचा नाही महाराज आमच्या वारीमध्ये चालणाऱ्या महिला मी काल पण सांगितलं वारीमध्ये चालतात ना महिला तर भगवंताचं नामचिंतन एवढे अंतःकरणानं करतात ना महाराज एवढं गोड वाटतं ते कानाला ऐकायला सुद्धा देवाचं भजन ऐका ना हे जाती मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जागो जाती कानो पाठी सांगा पागलानो पंढरीची वाट मला गावाची म्हणालो जागो जाती कानो पाठी सांगा पागलानो पंढरीची वाट मला गावाची म्हणालो जाते मी बेटाया विठू माऊलीला मस्त वाटलं ना असा बी भजने म्हणले हो बहिणीवर पण तुमले या भजने म्हणा सांगा कटाय तुमले कोणता कोणी टाकी शिंगाई देतून काटले ते काढते कोणी टाकी अंगण मा खा आई म्हणावं तो देव भेटली हा स्तुती करायची माझ्या कुंती मातेसारखी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः स्तुती करायची त्या जगाच्या मालकाची पंढरीश पंढरपूर परमात्म्याची कन्हैयाची प्रभू रामचंद्रांची नाही का पण आपण नको त्याने स्तुती करतस आपण तुम्हाला लगीन नाही एक गाणं सांगतो मी नुसतं लगीन ना गाणं सांगा तरी एक कीर्तन काटा सुनिया बहिणी सांग आपण त्याचा कीर्तन गाणं जर तुम्ही ऐकली शकता हिंमत सुटी जास हा मी आहे ना आमना घरी माझं लगीन होतं बाहेर झोपलो तू गावात कीर्तन होतं कीर्तन करी म्हणून अंगण मग काढ टाकली एक काकू गाणं म्हणून राहते खेचर ना गाणं हे वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी येवणले उफट टांग हो बहीण राव दे हो काकू याच ना खेचर ना गाणं अहो ते गाणं कोण पडी व बेमार नि डॉक्टर गानाच मग काही त्याने विधीवर एका जनाबाईला लिखेल का मीराबाईला लिखेल कोणी टाकी अंगण मका आदिवासी लोक असतात महाराज साधा सोपा लोक राहतात जीवन जगणं सोपं राहत सांगायला आदिवासी पण इतका भारी राहतच ना त्याच ना लगीन गानाच मग सुद्धा देवली नाही ऐकत असत्या हो मला घरना थोडे त्यांचं आहेत त्या लहानपणी ऐकेच मी त्या आदिवासी बाया बिचारा 9 साडे 9 राहत ऊस तोडणी येत राहत त्या पहिला पाणी पडायला टाइमले नानाच लग्न राहत त्याच ना ऊस तोडणी येत पहिला पाणी पडायला टाइमले त्याच ना लग्न राहत
हो बिचारा शिनादारी परिस्थिती, नव्या साड्या कधी धुवू पाडेल नाही, धुईल नाही, काय नाही. तसाच पदर टाकेत त्या, तो पदर नारा पड जाय. डोकावर टोपला ना, त्या टोपला मग पापड उडीद ना, कुरडाया, शेवाया, त्या मारुती राहायला नैवेद्य देवाला जायत हनुमंत राहिले. आणि मग त्या गाणं म्हणत, हे कुठं हनुमान तुला माणस लगीन निघणं आणि होता तुला देनास. म्हणजे त्या गाण्यात सुद्धा देव आहे. हा फक्त मी त्या गाण्याचा बदल टाकेली जुलो. उठ हनुमान तुला मानस लगीन निघणं आणि होता तुला देनास. सुद्धा हनुमाने नेवत देवाला जात तरी देवनं गाणं म्हणतात त्या आपला इथं तैनुना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरुना. तैनुना मना बापूना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदा. जी काकू गाणं म्हण राहिली मी म्हणता आपण मुंबई जाणं शक्य व्हावं नाही, आपले गोविंदा काय दकाल भेटा नाही. काकू म्हण राहिली इलेजी चालली गोविंदा पोटीशी असं मी सर काय ना कंडा पाणी गाय आम दोईले गोविंदाचा खाणं. जी काकू गाणं म्हण राहिली मला गोविंदाचा काढू बहीण म्हणतात, तो लाईट ना कालू होता तर दिके नाही इथला नियागार होता भाव गोविंदा म्हणतात. म्हणा बरोबर दुपरी घ्यायचा तर तिला वाढवाच म्हणता आईला पता नाही पाहिजे. तुम्हाला काय सांगा बहिणीवर. आणि खरं सांगू का जीवो, मी प्रत्येक गावात सांगतो महिला मातांचा एवढा मोठा अधिकार आहे की रवी किरण काय बोलेल नाही का. मी बोलेल एवढा माझा अधिकार नाही का मी महिला मातांना बोलेल. यांचा अधिकार आपल्यापेक्षा काही पटीनं मोठा आहे. यांचा अधिकार किती मोठा आहे सांगू का. नारी की निंदा मत करू यारो नारी रतन की खान. एक गाणं सांगतो मी, नुसता लगीना गाणं सांगा तरी एक कीर्तन काटा असून या बहिणी सांग अगो त्याचा कीर्तनला गाणं जर तुम्ही ऐकली आता हिंमत सुटी जास. हा मी आहे ना आमना घरी माझं लगीन होतं, बाहेर झोपलो तू गावात कीर्तन होतं, कीर्तन करी म्हणून अंगण मग काढ टाकली. एक काकू गाणं म्हण राहते खेचर ना गाणं, हे वांगा वांग डबल वांगण कोणती मारी येवणले उपट टांग हो बहीण राव दे हो काकू ना खेचर ना गाणं. अहो ते गाणं कोण पडी व बेमार नि डॉक्टर गानाच मका इतकं त्याने विनिवर एका जनाबाईला लिखेल का मीराबाईला लिखेल कोणी टाकी अंगण मका. आदिवासी लोक असतात महाराज, साधा सोपा लोक राहतात, जीवन जगणं सोपं राहत. सांगायला आदिवासी पण इतका भारी राहतच ना. त्याच ना लगीन गानाच मग सुद्धा देवली नाही ऐकत असत्या. हो मला घरना थोडे त्यांचं आहेत त्या लहानपणी ऐकेच नाही मी. त्या आदिवासी बाया बिचारा 9 साडे नेशेल राहत ऊस तोडून येईल राहत त्या पहिला पाणी पडायला टाइमले नानाच लग्न राहत त्याच ना. ऊस तोडून येत पहिला पाणी पडायला टाइमले त्याच ना लग्न राहत. हो बिचारा शिनादारी परिस्थिती, नव्या साड्या कधी धुवू पाडेल नाही, धुईल नाही, काय नाही. तसाच पदर टाकेत त्या, तो पदर नारा पड जाय. डोकावर टोपला ना, त्या टोपला मग पापड उडीद ना, कुरडाया, शेवाया, त्या मारुती राहायला नैवेद्य देवाला जायत हनुमंत राहिले. आणि मग त्या गाणं म्हणत, हे कुठं हनुमान तुला माणस लगीन निघणं आणि होता तुला देनास. म्हणजे त्या गाण्यात सुद्धा देव आहे. हा फक्त मी त्या गाण्याचा बदल टाकेली जुलो. उठ हनुमान तुला मानस लगीन निघणं आणि होता तुला देनास. सुद्धा हनुमाने नेवत देवाला जात तरी देवनं गाणं म्हणतात त्या आपला इथं तैनुना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरुना. तैनुना मना बापूना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदा.
जी काकू गाणं म्हण राहिली मी म्हणता आपण मुंबई जाणं शक्य व्हावं नाही आपले गोविंदा काय दकाल भेटा नाही काकू म्हण राहिली विलेजी चालली गोविंदा पोटीशी असं मी सकाळी ना थंडा पाणी गाय अंग धुईलेलं गोविंदाचा खाणं जी काकू गाणं म्हण राहिली मला गोविंदाचा काढू गोविंद म्हणतात तो लाईट ना काढू होता तर दिके नाही इथला नियागार होता भाव गोविंदा म्हणतो तो ना बरोबर दुपरी घ्यायचा तर तिला वाढवाच म्हणता आईला पता नाही पाहिजे तुम्हाला काय सांगा आणि खरं सांगू का जी मी प्रत्येक गावात सांगतो महिला मातांचा एवढा मोठा अधिकार आहे की रवी किरण काय बोलेल नाही का मी बोलेल एवढा माझा अधिकार नाही का मी महिला मातांना बोलेल यांचा अधिकार आपल्यापेक्षा काही पटीनं मोठा आहे यांचा अधिकार किती मोठा आहे सांगू का नारी की निंदा मत करू यारो नारी रतन की खान खानच परत ते लबडी कुठे कुठे राज सांगू गाणंच मला बरे लगीन तुम्ही गाणं म्हणतोस कोणतं नवरीना बाप गोडे होना वाजा गैरत होना आणि मोती पैरत होना खरं का मोती पैरत याडना बोचकत पाचकत तुला नाही माय सांगस मोती पैरत होना एक नंबर लब्बा जात राहतात ना बाईसली काही सांगा बरं तुम्ही गाणाच मधला बडी भाऊ असं का घर मा सुद्धा लबाडी संसार तुम्ही जवळ काम करीश नाही येतस ना शर्ट कुंपली ताण देणं जेवण करत तुम्ही झोपा सुरुवात तुम्ही जवळ झोपत मन माय ड्युटी चालू तुम्ही झोपानंतर तुम्हाला किसा जमलोस मन माय तुम्हाला किसा माईल 500 उपाड देस तुम्ही सकाळी मागमा शर्ट घाला किसा मात घाला काय रे म्हण किसा मग 500 कमी ती किती ना आपण 3 महिन्यावरती वजन राहत तुमले अक्कल नाही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा म्हणजे मी इथला बाणट होईल का बठा बरोबर 500च देई घ्या घर मागीला बडी आई माय हा पण पॉइंट नोट करा बरं आई माय बोले तुम्हाला किसा मग चोरी चोरी सोनं बनावस त्या पैसा जमा करत माहेर जाईल पता त्या 2 ग्राम सोनं बनायला आपला हात मठी देस मन भावनी कानी भावगीतनं 2 ग्राम सोनं बनायचे आपले लोक काम करत नाही मागला फाडा मग तू याची आले तूच सापडे 2 ग्राम सोनं दिलं कसं बेकार लब्बा जाता जाईल पता नाही बाईस नाही पण तुम्हाला नाही बहिणी तुम्ही बटा काही चांगले असे बटा तताना सांगा पण बरं का हा पण पॉईंट नोट करा काकासाठी हाई माय जरी तुम्हाला पाहिजे चोरी चोरी सोनं बनावस पण तुम्हाला काही संकट येऊ द्या चोरी ना पैसाच ना बनाय सोनं जाऊ द्या माहेर न लय सुद्धा आपला आत्मा काढीन ठीक आहे मोठ टाका तुम्हाला संकट ना तुम्ही काही संकट माहित ना त्या संकट निवारण करता एवढी प्रामाणिक विराट बिचारी मावली मायर न कराय ना ते सुद्धा काढीन सोनं तुम्हाला हातमध्ये देस मोठ टाका काय संकट माय तो दांडू मिटाळा बाकीनं देखील नंतर एवढी प्रामाणिक रासाय माय पण मी तुम ना पाय पडस घर माहितीतला का पैसा देत ना बाईस पण पैसा नका द्यायचा कारण जोंडायचा मला मित्र येणार खत नाही करता बाई काही 7,000 रुपये देणार 18,000 रुपये देवा घ्या तरी 9,000 बाकी सांगायला तो म्हणे कर्ज कोणती बँक मध्ये लोन उचला घे मला मी कुठे 7,000 ना 18,000 द्यायला तरी 9,000 बाकीचे बेकार कामराच आहे लोन बेकार राहते मी डायरेक्ट मरच तो पिटत नाही हुशार माणूस बाई पैसा घेऊ नका रे काका हो महाराज नुसती घर मला वाडी तुम्ही प्रेत यात्रावर जातीस बहिणीवर प्रेत यात्रावर जातीस तुम्ही गाडी माही उतरतात कोणचा केंद्र तिथे करा राज का कोणची तुम्ही गाडी माही उतरतात तिथे कर राज का तुम्हाला जर त्या मारणारा म्हातारा किंवा म्हातारी माहितला जीव रास मग उतरान टाइमले गाडी ड्रायव्हरले काय सांगतात भाऊ म्हणचं पण मधला सीट मागा एक नंबरीला जात राहताय स्वतःने बाईसली आडे बहिणी काढणे नुसतं तिथलंच नाही आम्हाला दोघांचा एक म्हातारा मरण पुरं खरं बोला सोमाय म्हणजे मारा खरं बोला ना 41 दिवस नाही लबाड बोलतो ते कोणा घर भराक देतात आम्हाला धुंडायचा नाही म्हातारा मरला कधी मारुती राहणं मंदिरवर नाही कधी भजन माने गावमा कीर्तन चाले तरी कीर्तन माने असं भूल गेलो वावर मग काय काय गावना म्हातारा मुश्किल राहतच नाही
पुन्हा गावात चांगला किती राहणार टोपीवाला बाबा ते कीर्तन नसेल नाही तर काही गावात म्हातारा दिसत नाही. आम्हा दोघांचा एक म्हातारा काम धंदाने 80 वरीस म्हातारा होत. 80 वरीस म्हातारा घरी मला लग्न होतं. लग्नामागे जेवण करले ना तरी खुर्ची पडली होती. खुर्ची टाकून बसली ना. आता शेवटली विधी राहत आपली लगीननी नवरदेव नवरीसली गुण्या टाकाने तुमच्याकडे शेकाती पद्धत टाकतच का नवरदेव नवरी गुण बरं आहे. मी का विचार माहिती आहे का आता 12 पोत जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज बस मी दोंडायचा ते इथपर्यंत याची मग तुमच्याकडनी पद्धत वेगळी आमनाकडनी वेगळी बा म्हणजे विचारलं तुमच्याकडे ही पद्धत शेका कारण 12 पोत जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होईल. आता आमनाकडे अशी पद्धती माणसे मरेल शेल गावतं तुमच्याकडे असं आहे का सारखं जेव्हा मग सारखं वेगळं होईल बा मी बराच दूर नाही. नवरदेव नवरी गुन्ह्या टाकणार तो 80 वरीचा म्हातारा देखील ना नवरदेव नवरी गुन्ह्या टाकणार देखील ना नवरदेव नवरी गुन्ह्या टाकणार देखील ना घरून ना म्हातारी म्हणे मला पाणले म्हणे म्हातारी लोटावर देणे आणि गुपचूप पान प्यायला पाहिजे या तोंड मध्ये म्हातारी गुन्ह्या टाके 80 वरीचा म्हणजे कोणती वय मा काय करू आहे काही काही म्हातारा सुधरत नाही. अहो 80 वरीचा म्हातारा म्हातारी गुन्ह्या टाके म्हातारी पैसा गुरीस अंदाज लागलेला का माय म्हणे याला अजून बी सुधरत नाही असं असे म्हणे. मग म्हातारीने तो तांबे इसक्याने डोकावर उडी फेका म्हाताराने गेवा डोकं फुटी म्हातारा 7 पोरे होता 7 पोरीचे सासराला फोन करते ना मामाजी म्हण बापन डोकं फुटीचे देखा या म्हणे 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिशने हजर बैठक हॉल मा 7 वेळी बसेल होता त्या 6 गरीब होता 7वा बोलतो आता म्हणे का वेळी डोकं कसं काय फुटणं म्हणे जाऊ द्या म्हैस निघो माझे ना म्हणे मग मेरवडते पाय बी सकती द्या का म्हणे नाही नातू की रांधा नातू म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कसं काय फुटणं म्हणजे सांगले भाऊ कसं काय फुटणं त्याने म्हणे मागली गेली मला लगीन चालू होतं नवरदेव नवरी गुन्ह्या टाकणार तर म्हातारा तर घेऊन मनाजी काही पाणी मागं मनाजी लोटावर दिना यान तोंड जात नाही म्हातारी गुन्ह्या टाके म्हातारी बरेल तांब्या यान डोकावर जे की काय राहणार लय कपडा घर लई घ्या ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल बराच म्हातारा सुधरत नाही कोणता वय मग काय करू असं एवढं बरं आहे तुमच्याकडे म्हातारा बी चांगला कीर्तन माई बसेल शेतात नेमका आमना धोंडायचा नाही म्हातारा गोंधाय मा जेवणले जायला होतो आमना धोंडायचा नाही नाही व्हिडिओ व्हायरल होईल जातात धोंडायचा म्हातारा घरी बोलत मारे तो अख्खा धोंडायचा आणि एक निलाय म्हणे गेलं महाराज मी आता धोंडायचा नाही सांगत तथा ना म्हातारा जडे मला बी कोण राहत नाही तुम्हाला बी कोण राहत नाही तथा ना म्हातारा गोंधाय मा जेवण बसणार म्हातारा आणि गोंधाय मा जेवणार मग साधा आनंद असता नानास काका बाप 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 काय काय लोक तिचा बेकार राहता ना गोंधाय नाही नेवतो उन्हा कसा काय पण नेमकी सामा गाली गाली फिरते शानला लगीननी पत्रिका येऊ लगीननी जर पत्रिका ना पोऱ्या सांगता बावड्या वय रे आपण घरी पत्रिका 101 वाजडी जेवण बी करी रे पोऱ्याला असं वाटत नेवतो नका मन बाप माले झाड उन्हा गोंधाय नाही नेवतो पोऱ्या नाक पाय दोन शेर डाग मा टाकले ना निघाला ना बाप म्हणे बावड्या कोट चालला काय नाही म्हणे आपण घर गोंधाय नाही नेवतोय रे घर भट रे तडे माल जाणं कुठे बावड्या का बरो पप्पा अरे तू जर घेतल्या काय सांगते पोऱ्या पोऱ्याला दाटे हो म्हणा बाप रे गोंधाय मा पोऱ्या पोऱ्याला दाटणे नको आणि लगीन मा बावड्या खाई बिन वाजडी बी इथला नेता तर राहतस लोक अरे बरं आहे आपण सर्वात माड करी शकतो तुम्ही नाही ते काय काय खाणार इथला येणार राहतस ना घरी म्हैस ना दुधी की देतस डेअरीवर आणि पेमेंट होईल का त्या पैसा सोरी मासा दिसणे खातस हुशार म्हणतात काय असे प्युअर येळा माल घरनी गाय तिनं दूध की देतस आणि त्या पैसा सोरी मासा लिहून खात त्यापेक्षा तेच दूध 8-8 बासून बनायला नवरा मी बायको बी आनंद म्हणतात बरोबर आहे की नाही पण खाण पेन चांगलं नाही ना बुद्धी बी चांगली चालत नाही या दूध इकेल मासा खाणार नाही बुद्धी बी गंदी वय जायला जी बायको आहे ना पोटना पोऱ्या जिथलं प्रेम माझ्या वाढत तिथलं नवरा बी जेवाडात लढाई का वयर वय ना नवराले जेवण करा मग कधीच कसर सोडत नाही बाई भले संता मावाडी पण पोट भरी जेवाडी आहे खात्री कारण प्रत्येकले एवढी जीव लावणारी बायको पण या खाणारच नाही बुद्धी बसत वय जा बाईन जोडे जर या दुधी केला मासा लईश बाईन जोडे टाकते ना बाईन राहणे ठीक आहे ना या ताटणीकडे असा फिरपा फक्त मी ते चांगला काय रे मी ते चांगला शेप काल दिन गंदा गंदा मारतो गंदा वृक्षा खाणं चांगलं पाहिजे महाराज हा त्यांना महाराज मंडळी 8-8 दिन सप्तास मा जातच
सप्ताह करी येऊ द्या त्यासलेच बाया तयारी मारातीस म्हणा मालकी म्हणा महाराजी राहणार पहिले बाई दुधा टाटी बासून देईन पापडी आम्हाला गरज नाही या तुम्ही कितला आनंद आम्हाला नानासकडे आम्हाला जीभाऊकडे रवी बाबाकडे बाबत बाबाकडे जायचे का तुम्ही असं वातावरण राहस ना माणूस जाऊन पहिले बासून देईन पापड्या तयार राहते बाया सांगतेस महाराज नेंबा आवाज जीभावले लिहावं माहिती तुम्ही प्या जीवो सांगतो नको मी बाहेर पिरा तू पिऊ पा किती आनंद आहे महाराज नियम खाणारा काय रे मोठा डोकं असेल काय तुझ्या खान आज मी फक्त कधी देतो गोंधळ सुद्धा वाढणार वाढती वाढीत असणार दिनभर ना भुक्या राहतात काही लोक घर खातात नाही दुपार ना गोंधळ मिळतो नका संध्याकाळी तो मोडली सुरू कधी आणि जेवणले पण ना त्या वाढती 2-2 पीस टाकी जात ना तिने बाई अहो बी ते 2-2च शिलगाय राहणार रे बाकी ना तिथलाच सुधी पडताना त्या वाढती रे खाते का चुलावर राहायचे बडं गई रे मग चालत नाही पण मी राहून मारते साहेब मटेरियल सापडा करता तुमले सांगत बरं का पुरुष मंडळी माळा घालल्या तुमले सुधारा मशीन आता तुम्हाला पाय पडत तुम्ही मारतो मांस मच्छी खाणं आपलं काम नाही शिकवणेश्वर मांस मच्छी कोण खाऊ शकस माहितीये का जो प्राणी जिभेनं पाणी पितो तो मांस मच्छी खाऊ शकतो आणि जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोण आहे माहितीये का तुम्ही कुत्रा हसतोय का मला नाही एकला आहे कोण करेल घर माझा आपली गाडी जो जिभेनं पाणी पितो तो मांस मच्छी खाऊ शकतो जिभेनं पाणी पिणारा प्राणी म्हणजे कुत्रा खाणारा कोण मग दखावा तुम्हाला इथं तुम्हाला सांगतो माया हो तुम्ही गळ्यात माळ घाला तुमचा मुलगा जर आजारी पडला ना तुम्ही रातभर माझ्या अर्धा उठतीच बहिणी सोन मन पोऱ्याला जास्त तापते नाही बरं यावी माय तुम्हाला पोरगाना पाय माझा काटा म्हणला तरी रातमाच्या अर्धा उठीन चेक करते तितक्या कथा केला आहेत ना तरी सुद्धा पोऱ्याना पाय तिने सुजी घ्यावी माय म्हणजे तुला पोऱ्याना पाय मला काटातूच सैन होत नाही काकू दुसऱ्याना बच्च कापीन खाई जास तर तू दयाना सागर मायेना सागर कस काय म्हणाल चालेल तुम्हाला दयेची मूर्ती म्हणतात मायेचा सागर म्हणतात म्हणून तुम्ही आहे ना मुक्या प्राण्यावर दया करायला पाहिजे तुम्ही त्यासले कापीन खाऊ नका गयामा मार घाला आजच शपथ लेवानी दिवाळी वेगळी दिवाळी होतात मी रवी किरण महाराज कीर्तन ऐकले यंदानी दिवाळी पाहिजे माले मटन मासा खानाने माळकरी विधान असे आजच शपथ दिल्या तुम्ही जर खावाना बंद कर दिना ना यास नाही असना बंद कर देते कारण तुम्ही जर ठरावा रवी किरण महाराज कीर्तन ऐकून चालू आज ना नंतर आपल्या घरात मटन मासा शिजणार नाही आजपासून सर्व बंद हे ऐकत नाही का तुम्हाला ऐकत नाही तुम्हाला ऐकीशी सगळी पण नगर जावाना बंद करते नाही का मटन माटा सोडवत नाही मटन माटा सोडवत नाही का ऐकते ना ते तुम्ही जर राहणार बंद करते ना त्या घरी माता फिरावतील का तुम्ही स्वयंपाक करू नका मटन माझा पण नेमकी उपाधी अशी 3 दिन आहे ना काय पण संध्याकाळी डोकाला असलाय बरं मायवर तोंड कानी कुठं मजा नसली की म्हणून ऐकून ना 3रा दिले तोंड मजा नव्हती जातो काका कशाला काय केले ना बाजार बंद केली तुम्ही माना काका बहिणीवर मांस मच्छी खाणं आपलं काम नाही आणि नेमकं ते म्हातारा गोंधाय मा जेवणले बसणं कधी जेव नाही जरम नाही भजन नाही कीर्तन नाही गोंधाय मा खावाला बसणं जेवणले बसेल होतं वाढती वाढी निघ्या त्याच ना मग 1 पीस रास खाणार हे चांगलं समजूस होईल 8 दिरास 8 दी आणि 8 दिन मधमा मटेरियल रास ना मधमा ते मधमा मटेरियल ओढाल घ्या 8 दी बोलली नाही चालू पंगत मा पाहायला माटी ना मुनी पुचकीन द्या पुचकी चालू पंगत मा पाहायला माटी ना हो त्या वाढपी पोरे म्हणे या शिलगाव रे आपली चोरी ते बाजली बर पीस काढे राव खावा मा आंधी या शिलगाव म्हणे तथा म्हाताराला उचलीन टाका दुसऱ्या घरमा म्हातारी म्हणे तुला म्हातारा घ्या मग म्हातारी गडी म्हणा राम आते मूळ मुद्द्यावर नावू माय महाराज गाडी माहिती जावं ना तरी महिला माता माय हो हा महाराज बघा भारी